खरं तर रायगडला पहिलं उपोषण आम्ही केलं होतं आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी एक बैठक एप्रिल महिन्यात घेतली होती. या सगळ्या मुद्द्यावर त्यावर चर्चा झाली, इत्युक्त आलं आणि नंतर मात्र काही कारवाई झाली नाही. नंतर उपोषणानंतर पुन्हा पालकमंत्री बावनकुळेजींनी बैठक घेतली. बावनकुळे साहेबांनी त्याच्यात सगळ्या प्रश्नाला कर्जमाफीच्या बाबतीत समिती नेमू किंवा हमी भावाच्या बाबतीत असेल सगळे आश्वासन लिखित स्वरूपात आमच्याकडे आहे. त्यांनी होकार पण दिलेला होता, पण फक्त होकार दिला. इव्हन सभागृहामध्ये दिव्यांग बांधवाचा 1,000 रुपये मानधन वाढण्याची घोषणा झाली, GR निघाला. कर्जमाफीच्या बाबतीत समिती तयार करू आणि इतरही सभासद घेऊ, त्याचा अध्यक्ष अजूनपर्यंत नेमला नाही. म्हणजे अशी एकंदरीत अवस्था आहे. अशा प्रकारची ही सगळी अवस्था असल्यामुळं आता आम्ही 2 तारीख आम्ही दिली होती मुंबईच्या आंदोलनाची, 2 ऑक्टोबरची. परंतु आता हे सगळे जण सोबतीला आहे. पहिले होते, आता आहे. पण आता मोठा काळ सगळ्या महाराष्ट्रभर तुम्हाला माहित आहे, जातीपाती धर्माचं राजकारण आहे. प्रत्येक गावात पक्षाचे गुलाम आहे आणि ते गुलाम राव पण ते पक्षाला जास्त महत्व देतं, बापाला कमी महत्व देतं. आमचं म्हणणं आहे बापाला महत्व जास्त द्या, पक्षाला थोडंसं नंतर द्या. आणि त्याच्यासाठी हे सगळी संयुक्त आमची तयारीला वेळ लागणार. म्हणून 28 ऑक्टोबरला आम्ही थेट मुंबईला घुसणार आहोत, मुंबईत जाणार आहोत आणि तिथं जेथपर्यंत प्रश्न निकाल लागत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन मुंबईत हे आंदोलन कायम राहणार. ते आंदोलन आम्ही सगळ्यांच्या वतीने, सगळ्यांच्या नेतृत्वात, खरं तर शेतकरी मजुरांच्या नेतृत्वात हे आंदोलन होईल. आम्ही नेतृत्व केल्यापेक्षा याचं नेतृत्व शेतकरी शेतमजूर करेल. कारण आता व्यवस्था अशी आहे, आपत्ती आहे, अजून काही पैसा पंचनामे झाले नाही. इव्हन काही ठिकाणी तर असं झालेलं दिसतं का जिथं त्या सत्तेतला आमदार असेल तेवढेच ते पंचनामे करा, बाकीचे सोडून द्या. अशाही काही गोष्टी उघडकीस येत आहे. अतिशय गंभीर बाब आहे. नैसर्गिक आपत्तीत मरतोय शेतकरी, कर्जमाफीमध्ये अधिक पुन्हा त्याचं मरण आहे, हमीभाव त्याला भेटत नाही. आणि उलट आम्ही पाहतोय का काही गोष्टी आपण आयात करून त्याला पूर्ण संपवण्याचा प्रयत्न होत आहे. शेतकरी अतिशय मजूर असेल, शेतकरी असेल, प्रचंड अडचणीत आलेला आहे आणि त्याला दिलासा देण्याचं काम निश्चितच आमची ही समिती केल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा दावा आहे. तेच आता मोर्चा आंदोलन कसं आहे, आखरी तिथं गेल्यानंतर काय करावं लागेल ते आपण ठरवू. आता तर आम्ही तिथं जाणार आहोत. आता तिथं कसं जाणार आणि तिथं त्यांचा काय प्रतिकार येणार, कसं होईल त्याच्यानुसार होईल. कोणासारखं म्हटल्यापेक्षा हा नेहमीचाच आंदोलनाचा नेहमीचा प्रकार असतं. मुंबईत आंदोलन म्हणजे ते एका प्रकारचं असं म्हणता येणार. तुमच्या अनेक आंदोलनांना सरकारने आश्वासनानंतर आंदोलन तुम्हाला अपेक्षा आहे किंवा सरकारवर सपोर्ट असणार आहे? तुम्ही कसं आहे, त्यानंतर न बोलणारं सरकार बोलायला लागलं की आम्ही कर्जमाफी देऊ भाव. पहिले तर ते म्हणत होते अजितदादा आम्ही बोललोच नाही. मग त्यांना आम्ही पुण्यात घेरलं तर ते म्हणे नाही आता आम्ही विचार करू. त्याचे होईल. हा रेटा वाढला, लोकांचा रेटा वाढल्याशिवाय ते येणार नाही. आणि तुमच्या बातम्या आल्याशिवाय तुम्ही दाखवलं तर त्याला अधिक महत्व येते. नाही, आम्हाला हा प्रश्न विचारता तुम्ही, हा प्रश्न देवेंद्र भाऊंना विचारा ना की त्यांनी 6,000 रुपये सोयाबीनला भाव देऊ असं मोदींनी आणि त्यांनी विधानसभेच्या वेळेस म्हटलं की नाही म्हटलं, मग ते का पूर्ण करत नाही? रघुकुलरित सदा चली आई प्राण जाई पण वचन न जाई. रामाला मानणारे का खोटं बोलतात विचारायला जातात सर, आम्हाला आनंद वाटेल. जाहीरनाम्यात लिहिलेलं निवडणुकीमध्ये कर्जमाफी 6,000 कर्जमाफी केलं नाही, पण आता परत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे त्याच्यामुळे हे समितीचं नाटक पुन्हा लोकांना कर्जमाफी देणार असं सगळं चालू आहे. आता ते त्यांचं काय चालू आहे तो नंतरचा भाग आहे. आम्ही काय चालू करावं हा आमचा भाग आहे. आता तुम्ही काय दाखवावं हा तुमचा भाग. पण आता आम्ही आमचं चालू ठेवणार आहोत. शेतकऱ्याच्या प्रती आम्ही प्रामाणिक आहे. आमचा देवच शेतकरी शेतमजूर आहे, त्याच्यासाठी आम्ही भांडू. पूर्ण वेळ राहणार का? काय संघटनेला शाप आहे, शक्ती वाढली की ते राजकीय पक्षाच्या शाप आहे. तुम्ही आम्हाला एकत्रित राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आम्ही एकत्रित राहिलो पाहिजे नाही का? हा प्रश्न मोठा नाही राहू, आम्ही प्रयत्न करू. मुद्द्यासाठी तरी राहू, राजकारणात नसलो तरी. 2-3 दिवसांना
कर्जमाफीबद्दल बोलताय चांगलं आहे ते. दादागिरी दाखवली पाहिजे. म्हणताय हे दादा विसरलो जाऊ, दादाच्या समोर दादा लावाव का आधी दुसरं लावाव हेच समजून नाही राहिलं. शेतकऱ्यांचा जो रेटा वाढतोय हे परिस्थिती अशी निर्माण होईल की यांना बाहेर निघणं मुश्किल होईल. त्यामुळे ते आता बोलतायत, ते आता घडाघडा बोलू लागतील. आणि तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी जर साथ दिली, शेतकरी संघर्ष समिती आम्ही एकत्र राहिलो, तर त्यांना कर्जमाफी करावी लागेल. महाराष्ट्रामध्ये या अतिवृष्टीमुळे किती नुकसान झालं आणि पंचनामे झाले. पंचनामे बऱ्याच ठिकाणी झाले नाही, झाले असेल पंचनामे. तर आता पहिले 30,000 हेक्टरी भेटायचं, आता 20,000 देणार आहे. आणि अडचण अशी आहे का तुम्ही जर पाहिलं तर नदीच्या काठावरचे जे शेतं गेले तिथं पीकच गेलं नाही, शेतच वाहून गेलं. शेताच्या पैशाचे शेतीचे पंचनामेच झाले नाही, वाहून गेलेल्या शेतीचे पंचनामे झाले नाही. आमच्या भागात तर संत्र्याचे झाडच उपडले गेले, हजारो लाखो संत्र्याचे झाडं उपडून बाहेर पडले. आणि मग ते म्हणतात पंचनाम्यात हे फक्त पीक नुकसानी आहे, झाडाचं नुकसान नाही. एवढे विचित्र कारभार आहे. प्रशासनावर या सरकारचा कुठलाही दबाव नाही आणि हे स्कॅन केल्याशिवाय मंत्रालयात जाता येत नाही. म्हणजे इकडलं ते असं म्हणतात का कलेक्टर लेवलवरच सगळे प्रश्न मिटले पाहिजे, कलेक्टर याच्या हातात नाही. तुम्ही म्हणत की सत्ताधाऱ्यांच्याच आमदारांच्या याच्यात त्यांनी ठरवलं पंचनामे करायचं. काही ठिकाणी तर असं आहे का हे एवढंच घ्या, तो आमदार सांगतोय. म्हणजे काही नुकसान झालं ते 16, हे एवढं घ्या मी सांगतो ना, हे घ्या. घडलंय का मराठवाड्यात? हा, घडलंय का? अकोल्यात मध्ये आमदारांची नावं माझ्याजवळ हे आहे, नावं सांगा. मेसेज आहे, मी तुम्हाला पाठवतो. आमदारांची नावं सांगा. निंबाळकरांच्या तिथं हा, हे तुम्ही सांगा तुमचे काय अनुभव. निंबाळकरांच्या कोणाच्या? निंबाळकर धाराशिव. हो मिळाले. तिथं तर नितेश राणेंनी स्वतः अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं, मी सांगितल्याशिवाय इथलं कुठलंही काम करायचं. आणि काल तुम्ही नाही एक कालचं नांदेडचं सांगतो. आता जे पीक विम्याचे बदललेले निकष आहेत, अतिवृष्टीचे निकष काढून टाकलं, ते 5 निकष बरोबर. फक्त आता पीक कापणीवर निकष ठेवलं. तुम्हाला वाटतंय का आता या अतिवृष्टीच्या निकषामध्ये सरकार शेतकऱ्याला मदत मिळेल? जे कापणीनंतर आणि ही जी पीक विमा योजना आहे की नाही, ही प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची नाहीच आहे. म्हणून त्यांच्या गुजरात सरकारने ती कधीच राबवलेली नाही आहे. हे स्पष्ट आहे ना. आम्ही मागणी काय करतोय की ते जे ट्रिगर्स होते ते पुन्हा लावा आणि ते ट्रिगर्स गाव स्तरावर लावा. पीक विमा योजनेचं युनिट जे आहे ते गाव स्तर असलं पाहिजे किंवा ग्रामपंचायत असलं पाहिजे. आज काय आहे, एक तर ब्लॉक आहे किंवा मंडल आहे, म्हणजे 10-15 गावं आहेत. म्हणून आता याच्यावर आपण बोलूया स्वतंत्र. आम्ही ही मागणी करतोय पण ऐकत नाहीये. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो, केंद्र सरकार असं म्हणतंय की युनिट लहान केलेलं आम्हाला मान्य आहे, हा निर्णय राज्य सरकारने घेतला पाहिजे. पण राज्य सरकार ते टाळतंय कारण त्यांना इम्प्लिमेंट करायला जास्त माणसं ठेवावी लागतील ना. गाव स्तरावर जर केलं तर उंबरठा उत्पन्न गावाचं, गावातच पीक कापणी, गावातलेच ट्रिगर. म्हणून मला असं वाटतं की हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने घ्यायला पाहिजे. ही योजना जी आहे ही गुजरात सरकार राबवत नाही हे समजून घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही हे करताय, मात्र सरकारने आता उत्पन्न वाढवण्यासाठी मध्यवर्ती या सत्ताधारी पक्षाची नीती आहे. त्या मुलांना परवानगी द्यायला सुरू, दारूचे नवे परवाने अलॉट करायला सुरुवात केली आणि कोणाचं उत्पन्न वाढवलं? सरकार आणि दुकानाचं वाटप सुरू आहे. 40% सरकारचं उत्पन्न वाढवासाठी मंत्र्याच्या पोराले परवानगी. आता उत्पन्न कोणाचं वाढतं याचं संशोधन तुम्ही केलं पाहिजे. याच्यापूर्वी ज्वारीपासून दारू करण्याचे कारखाने सुद्धा पुढारीनेच घेतले होते ना. तुम्हाला माहिती आहे ते सगळं. शेतकऱ्यांचे प्रश्न सुरुवातीपासून बऱ्याच प्रश्न न सुटण्याचं कारण काय? राजकीय इच्छाशक्ती नाही. व्यवस्था परिवर्तनाची त्याच्यासाठी गरज आहे का? त्याला एक कारण मीडिया पण आहे, तुम्ही पण आहे. दुसरं कारण लोक पण आहे. काय झालंय तुम्ही एक लक्षात घ्या का शेतकऱ्याच्या मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे. ते जे राम मंदिरावर जेवढ्या ताकदीनं झालं ते व्हायला पाहिजे, तिथं काही हे नाही. पण शेतकऱ्याच्या मुद्द्यावर राजकारण होत नाही. आम्ही शेतकरी मतं मारताना हे विचार करून मारलं ज्या दिवशी सुरू, आमच्या आंदोलनाची गरज आहे नाही. आम्ही जर लिहिलं भित्तीवर का आम्हाला हमीभाव भेटला नाही म्हणून तुम्हाला मत मारणार, एवढं जरी केलं तरी मताची ताकद राजकारणात आल्याशिवाय राहणार नाही.
आणि राजकारण हे शेतकऱ्याशिवाय होणार नाही. याचं कारण हे आहे का आम्ही जाती पाती धर्मात व्यवस्थित आमच्या राजकीय पक्षानं मुंडाळून ठेवलाय आणि त्याच्यामुळे बाहेर निघणं त्या सगळ्या ह्याच्यातून फार कठीण जातं. कसं आहे, एखाद्या जातीचं राजकारण करणं परवडलं, धर्माचं करणं पण हक्काची लढाई नेहमी जगामध्ये मागे पडलेली आहे. कारण ती हक्काची लढाई ही अर्थकारणाची आहे. इथं जातीभेदापेक्षा लोक अर्थकारणामुळे मेलेल्या, अर्थभेदामुळे मेलेल्या. अर्थभेद हा फार महत्वाचा आहे जातीभेदापेक्षा. पण अर्थभेद असा आहे का आज तुमचे कॅमेरेवाले आहे यांना भेटणारा पगार आणि तुमच्या संपादकाला भेटणारे पैसे याचा ताळमेळ लावा ना. तुम्ही पण आंदोलनात उतरणार. हा अर्थभेदाची लढाई लढतोय आम्ही आणि ते समजायला वेळ लागतं. शेतकरी संघटनेच्या नेत्याला मात्र शेतकरी निवडून देत नाहीत. असं नाही आहे, असं नाही आहे. हे चूक आहे. बघा काय आहे, शेतकरी आणि आम्ही 4 आमदार फार बचत आहे. ऐका तसंही साहेब, अहो आम्ही 4 आमदार निवडून आणले ते वर्धेत आणि चंद्रपुरात. असं नाही आहे नाही झालं. मी तुम्हाला सांगतो कसं आहे ते, म्हणून सांगतो तुम्हाला. तुम्ही जो मुद्दा विचारला ना तो फार बरोबर आहे. शेतकरी हिताच्या अर्थकारणाचं राजकारणच नाही आमच्या देशामध्ये. मी तुम्हाला परवाचं उदाहरण सांगतो. स्वामीनाथनांचा आयोग लागू करा, संपूर्ण देशात मागणी आहे ना. परवा स्वामीनाथनांच्या जन्मशताब्दीला नरेंद्र मोदी साहेब आले होते उद्घाटन करायला. 45 मिनिटं भाषण केलं त्यांनी. त्या पूर्ण भाषणात त्यांनी स्वामीनाथनांच्या शेतकरी आयोगाचा उल्लेख सुद्धा केलेला नाही. केवढी उपेक्षा आहे या देशामध्ये शेतकऱ्यांची. शिवराज सिंग चौहान होते, त्यांनी सुद्धा केलेला नाही. म्हणून मला असं वाटतं की बच्चूभाऊ जे म्हणाले ते बरोबर आहे. जोपर्यंत या देशात शेतकरी शेती हिताच्या अर्थकारणाचं राजकारण होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही. नंतर म्हणतो ना मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. काय ते सगळे तुम्ही तिथं झाला तर तुम्ही तरांगीच्या आंदोलनाचे मोठे साक्षीदार आहात गेल्या वेळी. मला वाटतं हा शेतकऱ्याचा विषय आहे. याला तुम्ही शेतकऱ्याचे मुलं आहे. याला माझं काय मत आहे का त्याच्यासाठी आपण पेशर पत्रकार परिषद घेऊ. तुम्हाला बोलायचं असतं ना आमच्याबद्दल प्रश्न विचारत आम्ही सांगू तुम्ही. पण आता आम्ही शेतकरी म्हणून बसलोय, मजूर म्हणून बसलोय. शेतकरी ओबीसी आहे, शेतकरी मराठा आहे, शेतकरी हिंदू आहे, मुसलमान आहे, दलित आहे, सगळंच आहे. आणि तुम्ही पण शेतकरी आहे. त्या शेतकऱ्याच्या याच्यावर माती पडू नये एवढं सगळ्यांनी समजून घ्या.